आपण हजर आहोत चॅप्टर नंबर 9 ऑप्टिक्स घेऊन. आतापर्यंत बरंचसं इंट्रोडक्टरी डिस्कशन या चॅप्टरमध्ये झालेलं आहे. अगदी सुरुवातीचा चॅप्टरचा जो भाग आहे कोर पार्ट मधला, तर तोही आपण मागच्या काही लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये मग ऑप्टिक्सचे भाग असतील, रे ऑप्टिक्स आहे, वेव्ह ऑप्टिक्स आहे, पार्टिकल नेचर आहे. त्याच्यानंतर मागं आपण पाहिलं कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, फॉर्म्युल्याची इनकन्व्हिनियन्स टाळण्यासाठी आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनचा वापर करतो. आणि कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन ज्या वेळेला बघतो त्यावेळेला ऑप्टिकल सेंटर हा खूप महत्त्वाचा भाग असतो. आणि त्या ऑप्टिकल सेंटरमध्ये बघा, जर तुम्ही ऑप्टिकल सेंटर हा जर तुमचा इथं ऑप्टिकल सेंटर असेल, ऑप्टिकल सेंटरच्या जर राईटला गेलात तर डिस्टन्स तुमचं पॉझिटिव्ह येतं. ऑप्टिकल सेंटरच्या जर लेफ्टला गेलात तर डिस्टन्स तुमचं निगेटिव्ह येतं. ऑप्टिकल सेंटरच्या वरती गेलात तर डिस्टन्स तुमचं पॉझिटिव्ह येतं. आणि ऑप्टिकल सेंटरच्या खाली गेलात तर डिस्टन्स तुमचं निगेटिव्ह येतं. ठीक आहे, फाईन. सो हे काही पॉइंट आपण पाहिलेले आहेत. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला काय बघायचं आहे, तर रिफ्लेक्शन हा पॉइंट जो आहे तर तो आपल्याला डीप मध्ये डिस्कशन करायचा आहे. रे ऑप्टिक्सचा जो उपयोग होतो आपल्याला, तर तो रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, डबल रिफ्रॅक्शन, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या फिनॉमिननचा स्टडी करण्यासाठी आपल्याला रे ऑप्टिक्सचा उपयोग होतो. आता त्यातला जो पहिला भाग आहे तर तो म्हणजे रिफ्लेक्शन वाला. रिफ्लेक्शन. सो वी आर गोइंग टू स्टडी द रिफ्लेक्शन. नाउ सी फ्रेंड्स, इन दिस चॅप्टर ऑप्टिक्स we are going to study reflection into two categories. That means the first category is nothing but reflection from plane surfaces. Reflection of light from the plane surfaces, like plane mirror. हा प्लेन बोर्ड आहे. सो या प्लेन बोर्डवरून जे काही रिफ्लेक्शन होणार आहे ते प्लेन सरफेस मध्ये घेणार आहे आपण. प्लेन मिरर वरून आपण आरशाच्या समोर उभारतो जाऊन आणि आरशामध्ये जे काही रिफ्लेक्शन आपल्याला बघायला मिळतं तर ते कसलं आहे, प्लेन सरफेस पासून होणारं रिफ्लेक्शन आहे. आता बघा इकडं पूर्णपणे या कॉन्सेप्ट मध्ये घुसण्याच्या अगोदर आता हे इथं दिलेलंच आहे मी, रिफ्लेक्शन फ्रॉम द प्लेन सरफेस आणि रिफ्लेक्शन फ्रॉम कर्व्ड सरफेसेस. कर्व्ड सरफेसेस पासून म्हणजे मग तो कॉन्केव्ह मिरर असेल, कॉन्व्हेक्स मिरर असेल, बाय कॉन्व्हेक्स वगैरे ह्या गोष्टी आहेत. तर तो नंतरचा भाग आहे. तर आपल्याला रिफ्लेक्शन दोन कॅटेगरीज मध्ये बघायचं आहे. त्यातली पहिली कॅटेगरी आपण काय म्हटलं, पहिली कॅटेगरी आपली कोणती आहे, रिफ्लेक्शन फ्रॉम द प्लेन सरफेस. आणि दुसरी कॅटेगरी आपली कोणती आहे, रिफ्लेक्शन फ्रॉम द कर्व्ड सरफेसेस. सो प्लेन सरफेस पासूनचं रिफ्लेक्शन, प्लेन सरफेस पासूनचं रिफ्लेक्शन आणि कर्व्ड सरफेसेस पासूनचं रिफ्लेक्शन, या दोघांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आता त्यातला पहिला मुद्दा येतो तो म्हणजे आपला रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेसेस. रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेसेस. आता ऍक्च्युली ह्या मुद्द्याकडे जाण्याच्या अगोदर, रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेसेस इकडे जाण्याच्या अगोदर मी थोडस जरा एक एक्सप्लेनेशन देतोय. आता इथं माझ्याजवळ थोडीशी जागा कमी असल्यामुळे मी हा जो वरती लिहिलेला पॉइंट आहे तो पुसतोय आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय मला जे एक्सप्लेन करायचं आहे ते. ठीक आहे, बघा. तर रिफ्लेक्शन ज्या वेळेला आपण फ्रॉम प्लेन सरफेसेसचा विचार करतोय तर आपल्याला दोन गोष्टी बघायच्या. एक प्लेन मिरर पासून होणार रिफ्लेक्शन आणि प्लेन वॉटर बॉडी पासून होणार रिफ्लेक्शन, या दोन गोष्टींचा स्टडी करायचा आहे. तर आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, तर आपण इथं समजा हे एक लेटर आहे पी. ठीक आहे, या पी लेटरला जर आपण समजा मिरर मध्ये पाहायचं असेल तर बघा हे कसं दिसेल मिरर मध्ये, बरोबर सेम डिस्टन्स वरती इमेज तयार होणार आहे, एवढं तर नक्की. सेम डिस्टन्स वरती इमेज तयार होणार आहे. ठीक आहे, जर सेम डिस्टन्स वरती इमेज तयार होणार असेल तर ही काहीशी अशा प्रकारची इमेज तुम्हाला बघायला मिळेल. यातला जो मिररच्या जवळचा पार्ट आहे तो ऑब्जेक्ट, हे तुमचा ऑब्जेक्ट आहे, इथं ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे आणि ही त्याची काय फॉर्म झाली, इमेज फॉर्म झाली बाळांनो. काय फॉर्म झाली,
इमेज. आता ऑब्जेक्टची जी साइड मिररच्या जास्त जवळ आहे, ऑब्जेक्टची जी साइड मिररच्या जास्त जवळ आहे, म्हणजे हा पॉइंट इथला मिररच्या जवळ असलेला हा पॉइंट, तर इमेज मध्ये सुद्धा तोच पॉइंट मिररच्या जवळ मिळतो. काय म्हटलं? ऑब्जेक्टचा जो पॉइंट मिररच्या सध्या जवळ आहे, इमेज मध्ये सुद्धा तोच पॉइंट मिररच्या जवळ असतो. आणि जो दूर आहे हा वाला, मी इथं क्रॉस करतोय, सो हा क्रॉस वाला पॉइंट तुम्हाला इथं दूर आहे, तर या इमेज मध्ये सुद्धा दूरच मिळणार आहे. इमेज मध्ये सुद्धा काय मिळेल? दूरच मिळेल. ठीक आहे, फाईन. सो आता हे जे काही इमेज फॉर्मेशन झालं या ऑब्जेक्टचं हे जे काही या मिरर मध्ये इमेज फॉर्मेशन झालं, तर ते येते आपलं प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस पासून झालेलं त्या ऑब्जेक्टचं रिफ्लेक्शन. ओके, फाईन. इमेज फॉर्मेशन जे झालेलं आहे तर ते. ठीक आहे. सो ज्या वेळेला प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस पासून आपण रिफ्लेक्शनचा विचार करतोय, तर त्यावेळेला जी इमेज फॉर्म होते, तर ती इमेज जी असते ती व्हर्च्युअल असते, खरी नसते, आभासी असते. व्हर्च्युअल म्हणजे तिथे इन्सिडेंट रेज कसे होतात? मिररच्या मागच्या बाजूला एकत्र येतात. आणि जेव्हा मिररच्या मागच्या बाजूला इन्सिडेंट रेज एकत्र येतात, त्यावेळेला तिथं जी इमेज फॉर्म होते, तर ती इमेज आपली कसली असते? व्हर्च्युअल इमेज असते. कसली इमेज असते? व्हर्च्युअल इमेज. सो इथे या केसमध्ये जी काही इमेज फॉर्म होते, तर ती इमेज व्हर्च्युअल आहे. दुसरी गोष्ट लॅटरली इन्व्हर्टेड आहे. लॅटरली इन्व्हर्टेड म्हणजे बघा काय आहे, तर साधारणपणे आपण आरशामध्ये उभारतो आणि आरशामध्ये आपण आपला जर उजवा हात वरती केला, तर आरशातला व्यक्ती आपल्याला वाटतं की त्याचा डावा हात वरती करतोय. आपण आरशासमोर गेलो आणि आरशामध्ये जर आपण आपला उजवा हात वरती केला, तर तो आरशातला माणूस त्याचा डावा हात वरती करतो. जाऊन बघा आरशासमोर वाटल्यास. जर म्हणजे आणि रिअली थोडस पॉज करून तुम्ही बघू शकता, काय प्रॉब्लेम नाहीये, कारण आपल्याला समजून घ्यायचंय नेमकं काय होतंय ते. ठीक आहे. सो जर आपण आरशासमोर जाऊन उभारलो, आपण उजवा हात वरती केला, तर आरशातला माणूस म्हणजे आपलीच इमेज तिथं फॉर्म झालेली आहे, पण तिचा डावा हात वरती आलेला आपल्याला दिसतो. त्या इमेजचा डावा हात वरती आलेला असतो. आणि जर आपण डावा वरती केला, तर त्या इमेज मधल्या त्या आरशामध्ये जी काही इमेज फॉर्म झाली त्या पर्सनचा उजवा हात वरती आलेला दिसतो. याला म्हणतो आपण लॅटरली इन्व्हर्टेड होणे. इकडची बाजू इकडं आणि इकडची बाजू इकडं, लॅटरली इन्व्हर्टेड. ठीक आहे. सो इमेज कशी फॉर्म होते? व्हर्च्युअल आहे, लॅटरली इन्व्हर्टेड आहे, ऑफ द सेम साइज. हा जेवढा आहे तेवढीच मिळणार, याची साईज जेवढी आहे तेवढीच याची साईज मिळणार. अँड ऍट द सेम डिस्टन्स. हा जर तुम्ही इथं थोडा दूर प्लेस केला, तर इमेज सुद्धा थोडी दूर तयार होणार आहे. आणखी दूर प्लेस केला तर इमेज सुद्धा आणखी दूर फॉर्म होणार आहे. त्याला म्हणतो ऍट द सेम डिस्टन्स. म्हणजे प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसेस पासून ज्या वेळेला आम्ही प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसेस पासून तयार होणाऱ्या इमेजेसचा विचार करतो, तर इमेजेस कशा असतात? तर तिथं तयार होणाऱ्या इमेजेस या व्हर्च्युअल असतात. त्याच्यानंतर त्या लॅटरली इन्व्हर्टेड असतात. त्याच्यानंतर सेम साईजच्या असतात आणि सेम डिस्टन्स वरती असतात. सेम साईज आणि सेम डिस्टन्सच्या असतात. ठीक आहे, फाईन. सो प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस पासून तयार होणारे इमेजेस. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर आम्ही समजा हाच जो पी शेप होता ना, तर तो आम्ही काय केला, हे समजा स्टील वॉटर बॉडी आहे. इथं एक प्लेन वॉटरचा सरफेस आहे आणि जे की वॉटर कसं आहे, स्थिर आहे, शांत आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल नाहीये, अशा प्रकारची स्टील वॉटर बॉडी आहे. आणि या स्टील वॉटर बॉडीमध्ये ज्या वेळेला आम्ही ह्या पीच्या इमेजचा विचार करतोय, तर ही इमेज कशी तयार होणार आहे बघा. तर ही इमेज आपल्याला मिळेल ही अशा प्रकारची. याची जी इमेज आहे, तर ती इमेज आपल्याला काहीशी फार मोठी झाली, तर ही असेल आपली इमेज. पाण्यामध्ये तयार झालेलं प्रतिबिंब म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. सो ह्या पीची जी इमेज तयार होणार आहे, तर ती अशा प्रकारची अशा प्रकारची इमेज आपल्याला बघायला मिळेल. आणि ह्या इमेजला कसली इमेज म्हणतो आपण? लॅटरली रिव्हर्स्ड इमेज. लॅटरली रिव्हर्स्ड इमेज. ठीक आहे, फाईन.
नो प्रॉब्लेम. साईड चेंज होते का? नाही. लेफ्ट लेफ्टलाच, राईट राईटलाच राहते. लेफ्ट लेफ्टलाच. आणखी थोडंसं आपण त्याला जर वाढवलं तर मग लक्षात येईल. समजा मी याला काय केलं, या बाजूला हे अशा प्रकारचे डायग्राम काढले. ठीक आहे, फाईन. तर तुम्हाला इकडं पण ही अशा प्रकारची डायग्राम बघायला मिळेल इमेजमध्ये. म्हणजे तुमची लेफ्ट साइड लेफ्टलाच मिळाली आणि राईट साइड राईटलाच मिळाली. इथं लॅटरली इन्व्हर्टेड झाली का? मग नाही. पण जर इमेज पाहिली तर इमेज सरळ दिसत नाही, ती उलटीच दिसते. आणि हे जे उलट होणं आहे तर याला आपण म्हणतो काय? लॅटरली रिव्हर्स होणे. लॅटरली रिव्हर्स्ड आहे. नाउ अँड द थर्ड थिंग इज दॅट, पहिलं काय? प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे प्लेन मिरर पासून होणारं जे काय इमेज फॉर्मेशन आहे तर ते आपण पाहिलं. इमेज त्याच्यामध्ये व्हर्च्युअल असते, इमेज लॅटरली इन्व्हर्टेड असते, इमेजची साईज सेम असते आणि इमेज सेम डिस्टन्स वरती मिळते. दुसरं आपण पाहिलं बँक ऑफ स्टील वॉटर. त्याच्यामध्ये इमेज जी फॉर्म होते ते तरी लॅटरली रिव्हर्स्ड टाईपची इमेज फॉर्म होते. आणि त्याच्यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे तर तो आपण पाहिला. तिसरा मुद्दा आपल्याला सांगतोय की जर ऑब्जेक्ट आपण काय केला, हा माझा मिरर नंबर 1 आहे आणि हा माझा मिरर नंबर 2 आहे. दोन प्लेन मिरर्स आहेत. दोन काय आहेत? प्लेन मिरर. हा, समजा हे दोन प्लेन मिरर आहेत. माझा हात म्हणजे काय? दोन प्लेन मिरर आहेत. ठीक आहे. आता हे दोन प्लेन मिरर मी काय करतोय, हे अशा प्रकारे इन्क्लाइन करतोय एकमेकांपासून. हे दोन प्लेन मिरर्स आहेत. सो हे दोन प्लेन मिरर्स काय करतोय, हे झाला दोघांमधला अँगल किती? 180 डिग्री. ठीक आहे. आता अँगल कमी झाला, कमी झाला, कमी झाला, कमी झाला, अजून कमी झाला, अजून कमी झाला, आता 0 झाला. दोन्ही ज्या वेळेला एकमेकांवरती बरोबर कोलाइड बरोबर कोइन्साइड होणार आहेत तर त्या वेळेला त्यांच्यातला अँगल किती होणार आहे? 0. पुन्हा वाढवत जातोय, वाढवत जातोय, वाढवत जातोय, वाढवत जातोय. सो दोन मिरर्स मधला हा अँगल काय होतोय? इन्क्रीज होतोय. दोन मिरर मधला अँगल काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आणि बरोबर या दोन मिररच्या मध्यभागी इथं कुठेतरी मी एखादा ऑब्जेक्ट ठेवणार आहे आणि आता बघणार आहे त्या ऑब्जेक्टच्या किती इमेजेस, त्या मिरर मध्ये फॉर्म होतील. त्या मिरर मध्ये किती इमेजेस फॉर्म होतील हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो ऑब्जेक्ट विच इज प्लेस्ड बिटवीन टू प्लेन मिरर्स विच आर इन्क्लाइन्ड ॲट एन अँगल थीटा. थीटा एवढ्या अँगल मध्ये काय झालेले आहेत? इन्क्लाइन झालेले आहेत. हे जर तुम्ही व्यवस्थित इमॅजिन केलं की हे तुमच्या घरामध्ये जी काही फरशी आहे किंवा जो टेबल आहे तर त्या टेबलवरती हा एक प्लेन मिरर आणि हा एक प्लेन मिरर, अशा प्रकारचे दोन प्लेन मिरर तुम्ही ठेवलेले आहेत. दोघांमधला अँगल किती आहे? थीटा एवढा आहे. दोघांमधला अँगल किती आहे? थीटा एवढा आहे. तर त्या वेळेला त्या दोन मिरर्स मध्ये तयार झालेल्या नंबर ऑफ इमेजेस काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? पहिलं ही स्मॉल एन ची व्हॅल्यू काढावी लागते. हे स्मॉल एन इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे 360 डिग्री अपॉन थीटा. 360 डिग्री अपॉन थीटा. ठीक आहे. मग एकदा का हा तुम्हाला स्मॉल एन मिळाला, स्मॉल एन काय आहे? जस्ट आधार आहे नंबर ऑफ इमेजेस काढण्याचा. स्मॉल एन हा जस्ट सपोर्टिंग फिगर आहे नंबर ऑफ इमेजेस काढण्यासाठी. नंबर ऑफ इमेजेस कशाने दाखवतोय? कॅपिटल एन ने. कॅपिटल एन इज इक्वल टू नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड. मग ह्या कॅपिटल एन ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा स्मॉल एन जो आहे तर तो जस्ट आपल्याला काय करतोय? एक सपोर्ट देतोय. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू जी काही मिळणार आहे तर ती व्हॅल्यू मिळणार आहे या स्मॉल एनच्या साहाय्यानं. मग आता बघा हा टेबल तुमच्या समोर मी मांडलेला आहे. या टेबल मधून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील, काही मागे राहणार नाही. आम्ही काय केलं, हे दोन प्लेन मिरर आहेत. या दोन प्लेन मिरर मध्ये समजा ह्या दोन प्लेन मिरर मधला आमचा अँगल आहे 60 अंश, 60 डिग्री. 60 डिग्री. मग मला सांगा स्मॉल एन ची व्हॅल्यू किती येईल? हा थीटा जर 60 डिग्री असेल तर स्मॉल एन ची व्हॅल्यू किती मिळेल? 6 मिळेल. 6 मिळेल. तो 6 म्हणजे माझ्या नंबर ऑफ इमेजेस नव्हे, तो 6 म्हणजे माझा आधार आहे नंबर ऑफ इमेजेस काढण्यासाठी. आता नंतर मी बघणार मिळालेला आन्सर इवन नंबर आहे, ऑड नंबर आहे, फ्रॅक्शन आहे का अजून काय वेगळ्या प्रकारचा नंबर आहे आणि त्याच्यानुसार मग ठरवणार की नंबर ऑफ इमेजेस किती तयार होतील. ठीक आहे, फाईन. तर पहिली केस काय आहे बघा. पहिल्या केसमध्ये ह्या स्मॉल एन ची व्हॅल्यू, पहिल्या केसमध्ये काय म्हणतो, या स्मॉल एन ची व्हॅल्यू जर
इव्हन इंटिजर मिळाली, स्मॉल एन ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, जर इव्हन इंटिजर मिळाली, म्हणजे ह्या स्मॉल एन ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे तर ती स्मॉल एन ची व्हॅल्यू स्मॉल एन इज इक्वल टू इव्हन इंटिजर, म्हणजे 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, अशा प्रकारची काही व्हॅल्यू जर मिळाली, स्मॉल एन ची व्हॅल्यू तुम्हाला 4, 6, 8, 10 इव्हन इंटिजर टाइप मध्ये काही मिळाली, आणि जर तुमचा ऑब्जेक्ट त्या दोन प्लेन मिररच्या मध्ये कुठेही प्लेस केलेला असेल, कुठेही एनिवे, त्यावेळेला ज्या काही नंबर ऑफ इमेजेस तुम्हाला मिळतात कॅपिटल एन, दॅट विल बी इक्वल टू n मायनस 1, स्मॉल n मायनस 1. म्हणजे स्मॉल n ची व्हॅल्यू जर तुम्हाला 4 मिळालेली असेल तर तुमच्या नंबर ऑफ इमेजेस किती झाल्या, 4 वजा 1 म्हणजे 3. जर समजा स्मॉल एन ची व्हॅल्यू तुम्हाला 6 मिळालेली आहे, जसं आता आम्ही इथं 60 ठेवला, थीटा 60 ठेवल्यानंतर स्मॉल एन ची व्हॅल्यू मिळाली आम्हाला 6, म्हणजे इव्हन इंटिजर मिळाला. आणि जर स्मॉल एन ची व्हॅल्यू आम्हाला इव्हन इंटिजर मिळत असेल, 6 सारखी एखादी व्हॅल्यू मिळत असेल, तर आम्ही काय करतो, नंबर ऑफ इमेजेस काढण्यासाठी त्या इव्हन इंटिजर मधून 1 मायनस करतो, आणि त्या इव्हन इंटिजर मधून 1 मायनस करून जे काय आन्सर मिळतं त्या असतात आमच्या टोटल नंबर ऑफ इमेजेस. म्हणजे दोन प्लेन मिरर मधला अँगल जर 60 अंश असेल तर तुम्हाला दोन प्लेन मिरर मध्ये नंबर ऑफ इमेजेस किती मिळणार, 5, 6 मायनस 1. आता कॉमन सेन्स आपण सांगू शकतो की बाबा समजा हे दोन प्लेन मिरर बरोबर, ठीक आहे, जर मी काय केलं, या दोन प्लेन मिरर मधला अँगल हळूहळू काय करत चाललो, वाढवत चाललो किंवा कमी करत आणला. समजा मी काय केलं, हे दोन प्लेन मिरर्स होते, या दोन प्लेन मिरर मधला काय केला, हा अँगल जो होता तो सुरुवातीला 0 होता, आणि आता मी काय करतोय, या दोन प्लेन मिरर मधला अँगल वाढवत चाललोय, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 अँड सो ऑन 180 पर्यंत वाढवत नाही. तर मी जसा या दोन प्लेन मिरर मधला अँगल इन्क्रीज करणार आहे, ह्या दोन प्लेन मिरर मधला अँगल काय करतोय, इन्क्रीज करतोय. या दोन प्लेन मिरर मधला अँगल इन्क्रीज केला, जसा मी या दोन प्लेन मिरर मधला अँगल इन्क्रीज करणार आहे, नंबर ऑफ इमेजेस वाढतील का कमी होतील, नंबर ऑफ इमेजेस वाढणार का कमी होणार, ठेवून बघूयात. बघा 60 केला त्यावेळेला किती मिळाल्या, 5, 6 आन्सर मिळाला, त्यावेळेला नंबर ऑफ इमेजेस 5 मिळाला. समजा मी थीटाची व्हॅल्यू 90 ठेवली, 90 ठेवल्यानंतर 9 चौक 36 म्हणजे 4 आलं, 4 म्हणजे इव्हन नंबर आहे, वी विल डिडक्ट 1 फ्रॉम इट, 3, म्हणजे मी अँगल वाढवला, नंबर ऑफ इमेजेस कमी झाल्या ना, अँगल वाढवल्यानंतर नंबर ऑफ इमेजेस काय झाल्या, कमी झाल्या. मग आता ह्याच्या रिव्हर्स आपण म्हणू शकतो, अँगल जर कमी केला तर नंबर ऑफ इमेजेस काय होतील, वाढतील. बघा चेक करून, 60 ला तुम्हाला 5 मिळाल्या होत्या, 90 ला तुम्हाला 3 मिळाल्या. आता समजा आम्ही काय केला, 30 ठेवला अँगल, इथं किती ठेवला, 30 जर ठेवला तर 0 0 कॅन्सल झाला, 3 1s 3 2s 12 मिळाले, n ची व्हॅल्यू 12 मिळाली, विच इज इव्हन. that means we are going to deduct 1 from that 12. So if we deduct 1 from 12 then we get 11 number of images. आणखी कमी केला, समजा 10 डिग्री एवढा अँगल केला आपण, थीटाच्या ठिकाणी 10 डिग्री ठेवलं, सो जस्ट 0 ला 0 कॅन्सल होईल, 36 हेच तुमचा आन्सर आहे स्मॉल एनचा, विच इज इव्हन नंबर. दॅट मीन्स 35 विल बी द नंबर ऑफ इमेजेस. ओके, लक्षात येते. हा, ही झाली तुमची पहिली केस, ज्या वेळेला स्मॉल एन ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते इव्हन. दुसरी केस, स्मॉल एन ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ऑड, स्मॉल एन ची व्हॅल्यू काय मिळाली, ऑड नंबर, जसं की स्मॉल एन इज इक्वल टू तुम्हाला मिळाला 3, 5, 7, 9 अँड सो ऑन, पुढे काय जो नंबर असेल तो असेल, डझंट मॅटर, ठीक आहे. सो अशा प्रकारची जर व्हॅल्यू मिळाल्या 3, 5, 7, 9, आणि इथं पण तेच म्हणतंय बघा, ऑड इंटिजरच म्हणतंय, म्हणजे तुमची एन काय मिळाला, 3, 5, 7, 9. तर आता ज्या वेळेला तुम्हाला स्मॉल एन ची व्हॅल्यू ऑड इंटिजर मिळते त्यावेळेला लगेच तुम्ही आन्सर नाही सांगणार n-1 आहे किंवा n आहे. पहिलं तुम्हाला बघावं लागणार की ऑब्जेक्ट कुठे आहे. ऑब्जेक्ट इज ॲट when odd integer you got, small n is equal to odd integer, at that time object is, if object is at on the angle bisector, जर
हा मिरर आहे आणि मिरर मध्ये 60 डिग्रीचा अँगल आहे, त्या 60 डिग्रीला डिवाइड करणारी एक लाईन आहे, म्हणजे अँगल बायसेक्टर म्हणतो आपण. त्या बरोबर अँगल बायसेक्टर वरती जर तुम्ही ऑब्जेक्ट ठेवलेला असेल आणि जर तुम्हाला स्मॉल एन ची व्हॅल्यू ऑड नंबर मिळालेली असेल, तर म्हणू शकतो आपण की कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ इमेजेस पुन्हा तुम्हाला मिळतात n-1. म्हणजे 3 च्या ठिकाणी मिळणार 2, 4, 6, 8 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नंबर ऑफ इमेजेस तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आणि जर तुम्हाला स्मॉल एन ची व्हॅल्यू ऑडच मिळाली आहे, पण तुम्ही ऑब्जेक्ट मात्र अँगल बायसेक्टर वरती प्लेस केलेला नाही, आउटसाइड द अँगल बायसेक्टर, आउटसाइड द अँगल बायसेक्टर असा प्लेस केलेला आहे, तर त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला मात्र जशी आलेली आहे स्मॉल एन ची व्हॅल्यू तशीच तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस देते. म्हणजे जर एन ची व्हॅल्यू 3 आली तर नंबर ऑफ इमेजेस पण 3च असणार. कॅपिटल एन इज इक्वल टू स्मॉल एन आहे त्या केसमध्ये. नंतर 5 आलेला असेल तर 5 नंबर ऑफ इमेजेस मिळणार. 7, 7, 9, 9. कधी? ज्या वेळेला ऑब्जेक्ट तुम्ही अँगल बायसेक्टर वरती ठेवलेला नाही, ऑब्जेक्ट तुम्ही अँगल बायसेक्टर वरती ठेवलेला नाही त्यावेळेला. ठीक आहे, फाईन. आणि ही शेवटची केस आहे. जर आन्सर मिळतानाच तुम्हाला काय मिळालं, स्मॉल एनचं उत्तर मिळतानाच हे असलं काही इंटिजर मिळालंच नाही, म्हणजे स्मॉल एनचा आन्सर तुम्हाला मिळाला समजा 4.785 किंवा 10.52 अशा प्रकारचं जर आन्सर मिळालं, अशा प्रकारचं जर आन्सर मिळालं, तेव्हा इथं मी इंटेन्शनली काय करतो, 52च्या ऐवजी 92 घेतो. ठीक आहे. जर या टाइप मध्ये जर आन्सर मिळालं म्हणजे नॉट अन इंटिजर, फ्रॅक्शन मिळाला, ठीक आहे, अपूर्णांक मिळाला हा, तर त्या वेळेला ज्या काही नंबर ऑफ इमेजेस तुम्ही मग ऑब्जेक्ट कुठेही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही, ऑब्जेक्ट कुठेही ठेवा, जर अशा प्रकारचे तुम्हाला नंबर मिळालेले असतील, अशा प्रकारचे जर नंबर मिळालेले असतील, तर त्या वेळेला यातला ह्या 2 भाग असतात बघा, याच्यामध्ये 2 भाग आहेत. हा भाग जो आहे तर तुमचा इंटिग्रल पार्ट आहे आणि हा जो भाग आहे तर तो फ्रॅक्शनल पार्ट आहे. इथं हा भाग तुमचा इंटिग्रल आहे आणि हा भाग फ्रॅक्शन आहे. ठीक आहे, फाईन. तर त्यावेळेला आन्सर नंबर ऑफ इमेजेस ज्या मिळतात त्या कॅपिटल एन इज इक्वल टू स्मॉल एम मिळतं. आणि हे एम काय आहे तर इंटिग्रल पार्ट ऑफ द गिवन नंबर, आलेला जो नंबर आहे तर त्यातला इंटिग्रल पार्ट. म्हणजे जसं की आम्ही इंटिग्रल पार्ट म्हणू शकतो, इथं 4 आहे म्हणून 4.785 हे जर तुमचं स्मॉल एनचं उत्तर असेल तर तुमच्या इमेजेस किती झाल्या 4. 10.92 हे जर तुमचा आन्सर असेल तर तुमच्या इमेजेस किती झाल्या 10. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. सो इन दिस वे you can find number of images with the help of the angle which is formed in between two plane mirrors. 2 प्लेन मिरर मध्ये जो काही अँगल तयार झाला त्या अँगलच्या सहाय्याने तुम्ही नंबर ऑफ इमेजेस काढू शकता. ठीक आहे, फाईन. सो दिस इज अबाउट द रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन surfaces and to find the formula to find the number of images between two plane mirrors when they are inclined through an angle theta. ठीक है, फाइन.